नमस्कार मित्रांनो, दसरा बोनस भेट म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 5,000 रुपये पात्र लाभार्थी बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत। यामध्ये कोणत्या योजनेचे हे पैसे 5,000 रुपये दसऱ्याच्या पूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, 5,000 रुपये जे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत यामधले 2,000 रुपये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता म्हणजे 2,000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये जी महिला असेल किंवा पुरुष असेल ती जर त्या योजनेमध्ये पात्र असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हे 2,000 रुपये येणार आहेत। त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असेल तर अशा पात्र भगिनींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा एक हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा एक हप्ता असे 2 हप्ते एकूण 3,000 रुपयांचे इथं भाऊबीज ओवाळणी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती परळी येथे त्यांनी बोलत असताना दिलेली आहे। 10 ऑक्टोबरच्या पूर्वी हे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत। जर तुमच्या कुटुंबामध्ये ती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर त्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण तुमच्या कुटुंबामध्ये 5,000 रुपये येणार आहेत दसरा बोनस भेट म्हणून। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। काही प्रश्न असतील तर आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप ऑन केलेला आहे, जॉइन करा, तुमचे प्रश्न विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला अचूकरित्या अपडेट सर्वप्रथम मिळत जातील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।